एकीकडे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सरकार अडचणीत आलं असताना दुसरीकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामुळे सुद्धा सरकारची गोची झाली. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ज्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय आणि अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले, त्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या तपासात हवी तशी माहिती समोर येत नाहीये. सोमनाथ हा दलित समाजातील आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळत नाही अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू कसा झाला, आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलं आणि दलित असल्यानेच सोमनाथला न्याय मिळत नाही अशा चर्चा का सुरू झाल्या आहेत, त्याचीच आतापर्यंतची ही ए टू झेड कहाणी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सर्वात आधी पाहूयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं ते. तर परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा एक होता. सोमनाथ 2 दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 15 डिसेंबरच्या सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार सोमनाथने केली होती. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला मयत घोषित करण्यात आलं. मात्र सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्यानं सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. इथूनच राजकारण पेटलं. जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारची आर्थिक मदत घेणार नाही असं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं. अखेरीस सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती देखील गठीत करण्यात आली. परंतु यासाठी इतका वेळ लावण्यात आल्यानं अजूनही सरकार विरोधात नाराजी आहे. त्यामुळेच दलित असल्यानेच सोमनाथला न्याय मिळत नाही अशा चर्चा आता सुरू झाल्यात. त्याची काही कारणंही समोर आली आहेत. दलित असल्यामुळे सोमनाथला न्याय मिळत नाही असा सवाल उपस्थित होतोय. याचं पहिलं कारण म्हणजे एकीकडे बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेग आलाय. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांसारखे बडे मोहरे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. दररोज या प्रकरणाचे कोणते ना कोणते अपडेटही समोर येत असतात. मात्र दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू कसा झाला याबाबत ठोस अशी माहिती अजूनही समोर आलेली नाहीये. दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही अशी चर्चा सुरू असण्याचं दुसरं कारण म्हणजे सरकारवर दबाव करणारा गट ऍक्टिव्ह नाहीये. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा सर्वांनी उचलून धरला. राजकारणी असो, स्थानिक नागरिक असो वा मीडियावाले असो, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात टीव्ही चॅनलवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा ही सातत्यानं होत राहिली. वातावरण निर्मिती करण्यात आली. सरकारवर दबाव देखील टाकण्यात आला. सततच्या चर्चा, दबावाचं राजकारण यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दखल ही सरकारी यंत्रणेला घ्यावी लागली. त्यानुसार पोलिसांनी तपास करावा लागला. मात्र हीच गोष्ट सोमनाथ सूर्यवंशी याच्या बाबत होताना दिसली नाही. सोमनाथला न्याय मिळावा यासाठी दलित संघटना वगळता इतर कोणीही सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही ही वस्तुस्थिती आहे. दलित असल्यामुळेच सोमनाथला न्याय मिळाला नाही अशा चर्चा सुरू असण्याचं तिसरं कारण म्हणजे राजकारण्यांनी केलेलं सपशेल दुर्लक्ष. एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळी ही एकत्र आली होती. कोणत्याही परिस्थितीत संतोषला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी मोर्चे देखील काढण्यात आले. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्षरशः रान उठवलं. विधिमंडळात सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणात हीच नेते मंडळी चिडूचूप असल्याचं पाहायला मिळालं. सोमनाथ सूर्यवंशी बाबत या नेत्यांनी तेवढीच आक्रमक भूमिका घेतली नाही जेवढी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलं होतं. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट देत त्यांचं सांत्वन केलं खरं, पण इतर नेत्यांनी मात्र म्हणावी तशी भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केलीच नसल्याचं सांगून टाकलं. राजकीय नेत्यांची सोमनाथबद्दलची ही भूमिका बघता केवळ दलित असल्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं जात आहे. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळेच त्याला न्याय मिळत नाही का अशा चर्चा सुरू असण्याचं चौथं कारण म्हणजे मीडिया सुद्धा या प्रकरणाची म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. खरं तर पत्रकार आणि मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची उभी असलेल्या या संस्था
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची A to Z कहाणी याच मीडियानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवली। संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याची क्रूर कहाणी याच मीडियामुळे महाराष्ट्रभर समजली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारांचे कारनामे देखील मीडियामुळेच सर्वांसमोर आले। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे मोर्चे काढण्यात आले त्यालाही मीडियानं चांगलं कव्हरेज दिल्याचं पाहायला मिळालं। सांगायचं तात्पर्य हे की संतोष देशमुख हत्या प्रकरण जेवढं राजकारण्यांनी उचलून धरलं तेवढंच ते मीडियानं सुद्धा उचलून धरलेलं दिसलं। मात्र हीच गोष्ट सोमनाथ सूर्यवंशी याच्याबाबत होताना दिसली नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्यस्त असलेल्या मीडियानं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात मात्र पुरेपूर दुर्लक्ष केलं अशा चर्चा या निमित्तानं रंगू लागल्या। बाकी तुम्हाला काय वाटतं? सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळेच त्याला न्याय मिळत नाहीये का? तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।